4 दिवस रिक्षा बंद ठेवा, मी ट्रेन केल्यावर काय झालं असतं भारतीय नागरिकांचं? या आरामखोरांनी मला शिटी मिळून दिली नाही, रिक्षा मिळाली, आता ती बंद करा. नशीब मी ट्रेन घेणार होता, ट्रेन घेतली तिथं काय केलं असतं? त्यांच्या मागण्या होऊन द्या, चालून द्या. पुढे बोला. यहाँ पे मुख्यमंत्री प्रचार के लिए आ रहे हैं, यहाँ पे आप अकेले ही प्रचार कर रहे हैं? मुख्यमंत्री आएंगे, प्रधानमंत्री आएंगे, राजनाथ जी आएंगे, योगी जी आएंगे, कोई गुजरात के सीएम आएंगे, कोई कैथलिक लोग हैं इसलिए गोवा के सीएम आएंगे, उधर के एमएलए एमपी आएंगे. उनका काम है, मैं मेरा काम कर रहा हूँ. मेरे लिए सीएम पीएम मेरे कार्यकर्ता है और उनके बलबूते पे मैं चुन के आ रहा हूँ. आपण राज ठाकरे जी पोल व्हिडिओ दाखवली, तुम्हाला काय वाटतं? काय वाईट काय करतात ते वाईट काय करतात? त्यांना उत्तर द्या ना. ते कुणाचे तरी हस्तक बोलण्यापेक्षा त्याला उत्तर द्या. जे प्रश्न त्यांनी निर्माण केले त्याला उत्तर द्या. ते उत्तर देत नाही. तुम्हाला डिबेटमध्ये पंतप्रधानाकडून उत्तर मिळतात का? उथळा काढू, जबडा काढू, दात मोजू, अमुक करू, तमुक करू. काय 5 वर्षात दिवे लावले तेवढं सांगा. ओके. आपण एक वानगावच्या सभेमधला आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला की त्याच्यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस PM या कार्यकर्ते कुठेतरी विकले आहेत असा आरोप होतो. नेमकी काय वस्तुस्थिती आहे? मी असं बोललो का गेल्या इलेक्शनला आमचे कार्यकर्ते, काही कार्यकर्ते, नॉट कार्यकर्ते, काही कार्यकर्ते, काँग्रेसचे काही कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते विकले गेले. पुनरुच्चार करतो, गेले. कारण का गेल्या वेळी त्या वनगांचं पोरग शिवसेनेने पळवलं, त्याला आता बकरा केलाय. बीजेपी आणि शिवसेना प्रेस्टीज इश्यू झाला. कोण बोलतो 50 कोटी खर्च केलं, कोण बोलतो 100 कोटी खर्च केलं, कोण बोलतो 500 कोटी खर्च केलं. त्याच्यामध्ये गेले ना आमचे काही गद्दार. काय चुकीचं बोललो? पण यामुळे काही काँग्रेसच्या म्हणजे इतर तो सहयोगी जे तुमचे पक्ष त्याच्यामध्ये नाराजी पसरली. तिकडे आनंद ठाकूर काँग्रेसचे अध्यक्ष, काळे जिल्हा अध्यक्ष, अध्यक्ष म्हणजे हे स्टेजवर बसलेले, त्यांनी मला सांगितलं, अप्पा धन्य तुम्ही का स्वतःचे कार्यकर्ते आणि आमचे कार्यकर्ते बोलतो तुम्ही बोललं ते 100% खरं आहे. पण याला गट्स लागतात का आमची पण लोक विकली, काही तुमची बी विकली ना काही आमची बी विकली. जे खरं आहे ते खरं आहे. आणि तुम्ही आज माझी शूटिंग करतात ते उद्याला दाखवणार का टीव्हीवर? तुम्ही पण पाहिजे ते मतलबाचं दाखवणार. तुमचा तो तिकडूनचा वार्ताहर त्या आरामखोराला दाखवायचं ते त्यांनी दाखवलं. त्यांनी माझं पूर्ण वाक्य दाखवलं का? अच्छा, मी इन्कार करणाऱ्यातला माणूस नाही का मी बोललो नाही, मी हे नाही. मी बोललो, पुरं दाखवा. माझ्याकडे टेपिंग आहे आणि माझ्याकडची टेपिंग कशाला? इलेक्शन कमिशनर टेपिंग करते ना, ते आहे का? आणखीन काय? आपण मुख्यमंत्र्यांनी विरार आणि नालासोपारा हे उत्तर भारतीयांच्या मतावरती डोळा ठेवून टार्गेट केलेलं आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री सर्वात जास्त विरार आणि नालासोपाऱ्यावर भर देत आहेत. आणि त्यांचं दुसरं म्हणणं असं आहे की या ठिकाणची गुंडागर्दी संपवायची. यावर आपल्या काय प्रतिक्रिया? 5 वर्ष काय बांगड्या घालून बसलेले का? 5 वर्ष काय बांगड्या घालून बसलेले का? इकडूनची गुंडागर्दी. अरे गुंडागर्दी माझ्यावर कोणती केस आहे? कोण रेतीवाला त्या आंदोलनात, कुठे राजकारण, कुठे इलेक्शन, त्याच्यातलेच ना. आणि यांना कोणी सांगितलेलं? काय मुहूर्त काढत होते बामणाकडे का आता आपण 2019ला गुंडगिरी संपवायची? आणि गुंडगिरी यांच्या मनात
आमची आहे. कोणाला त्रास दिलाय. राहिला दुसरा प्रश्न उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, पश्चिम भारतीय, पूर्व भारतीय, वसईत राहणारे वसईकर आहेत आणि त्यांना माहिती आहे हितेंद्र ठाकूर काय. उत्तर भारतीनं, अमुकनं, गुजरातीनं, मारवाडी सगळ्यांना माहिती आहे. हे तुमचे लाचार लोक नाही मिळत, कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे, ते त्यांच्या बरोबर कोण राहतात हे ओळखतो. त्यामुळे उत्तर भारतीय, अख्खं उत्तर भारताना तरी इकडूनचे उत्तर, अरे गेल्या इलेक्शनला सगळा 50 कोटी 100 कोटी खर्च केला तरी 53% वसई तालुक्यात मला मतं मिळालेली. एकटा होतो त्यावेळी. काँग्रेस नव्हती, राष्ट्रवादी नव्हती, RPI नव्हती, भारतीय कम्युनिस्ट नव्हती, जनता दल नव्हतं, तरी 53% मिळाले. आता प्रत्येकाचे 1-2% म्हणजे मी हे बोलताना काय मुद्दामून कमी बोलतो, काय 1-2% पकडले तरी 65-70% मतं. याचा अर्थ मी वसईतून निघताना 18 लाखातले 9 लाख मतं वसई तालुक्यात, 18 लाखात अर्धी मतं वसई तालुक्यात. 9 लाखात 100 मिळाले तर आपल्याला 2.5-300 मतं मिळणार. हा लीड कुठे भरून काढणार. मनसेचा मला सपोर्ट आहे.